मुलांनो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड इव्हिनिंग मॅम. अरे गुड इव्हनिंग कोणी बोललं तर बाकीच्यांनी पण गुड इव्हनिंग बोलायचं असतं. गुड इव्हिनिंग मॅम. बस दोनच मुलं, बाकीची मुलं गुड इव्हिनिंग मॅम. आपल्या गुड इव्हनिंगच्या टोनिंग वरून कळतं की किती एनर्जी आहे किंवा एक्साइटमेंट आहे आपल्यामध्ये. बघा, लास्ट टाइम आपण कॅलोरीमेट्रीचं बघितलेलं, हा फॉर्म्युला एस वाला काढून आठवते. हा एस वाला फॉर्म्युला आपण काढलेला होता. हे बघा, हा वाला फॉर्म्युला, फक्त तिथे सी च्या ऐवजी एस च्या ऐवजी आपण सी घेतलेला. बघा, assuming no loss of heat to the surrounding, the heat lost by the sample goes into the calorimeter, stirrer and water, thus the writing heat equation. तर ही लेफ्ट हँड साइड काय होती? हीट लॉस्ट बाय द सॅम्पल साठी होती. आणि राईट हँड साइड साठी काय होती? हीट अब्झॉर्ब्ड बाय द कॅलोरीमीटर, स्टरर अँड वॉटर. त्यांनी किती अब्झॉर्ब केली ती ही हीट आपण घेतलेली होती. आणि मग आता ह्याच्यासाठीच बघा, यांनी इक्वेशन इथे सॉल्व्ह केलेली आहे. S1 साठी एक्सप्रेशन काढले, बाकी सगळं जे आहे ते राईट साइडला पाठवलं, इफ यू रिमेंबर. आणि ह्याच्यावरच बेस्ड एक क्वेश्चन इथे दिलेला आहे सॉल्व्ह करून. तर थांबा, आता मी तुमच्या बरोबर पूर्ण स्क्रीन शेअर करते. माझा आवाज आज बरा येतोय मुलांनो? माईकची गरज आहे का, की समजते असंच? माझा आवाज जरा ओपन झालाय पण पूर्णपणे बरा नाही झाल्याचं. मी काहीतरी विचारलं. काय हा काय? ऐकून नाही आलं मॅम. ओम, तुला ऐकायला आलं मी काय म्हंटल? नाही मॅम. माझा आवाज स्पष्ट ऐकून नाही येते तुम्हा लोकांना? येतोय मॅम. आम्ही तेच विचारलं, माझा आवाज स्पष्ट येतोय का ऐकायला? कारण माझा घसा बसलेला ना मध्ये. आता जरा ओपन झालाय पण तरी पण अजून नॉर्मल नाही झालंय ते. चला, तर आता लास्ट टाइमचं आठवण करून देते तुम्हाला, आणि मग एक क्वेश्चन फटफट सॉल्व्ह करून पुढच्या टॉपिक वर जाऊ आपण. सो इफ यू रिमेंबर, आपण ही अशी कॅलोरीमीटर एक घेतलेला होता. त्याच्या आतमध्ये पाणी होतं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये एक आयरनचा गोळा आपण टाकलेला होता. आणि त्याच्यासाठी आपण इक्वेशन लिहिलेली, हीट गिवन बाय ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट अब्झॉर्ब बाय वॉटर प्लस हीट अब्झॉर्ब बाय कॅलोरीमीटर. यू रिमेंबर? आणि मग Q इज इक्वल टू mct असतं, सॉरी डेल्टा टी. ती इक्वेशन घेऊन आपण ह्यांचे एक्सप्रेशन लिहिलेले फायनली. सो फॉर वी गॉट दिस MO and this ball itself was made up of copper. So CC याला लिहिलेलं आपण. आणि डेल्टा टी साठी आपण लिहिलेले, इफ यू रिमेंबर, त्याचं इनिशियल टेम्परेचर आपण ऑब्जेक्टचं TO घेतलेलं आणि फायनल टेम्परेचर सगळ्यांचंच मिळून TF घेतलेलं. सेम वे इथे आपण लिहिलेलं MW CW, ह्याचं आता फायनल टेम्परेचर जास्त असेल, सो TF मायनस TW प्लस फॉर कॅलोरीमीटर MC CC, आणि इथे TF मायनस ह्याला पण TWच घेऊया, बिकॉज जेवढं वॉटरचं टेम्परेचर आहे तेवढंच टेम्परेचर जे आहे ते कॅलोरीमीटरचं असणार आहे, कारण त्या कॅलोरीमीटरच्या आतमध्येच पाणी भरलंय. रिमेंबर दिस इक्वेशन वी टूक इन द लास्ट क्लास, चिल्ड्रन? येस मॅम. आठवते? आता हीच इक्वेशन आपण तुमच्या पुस्तकामध्ये ज्या नोटिफिकेशन दिलेले आहेत ना, त्या हिशोबाने आता मॉडिफाय करणार आहोत. म्हणजे पुस्तकाच्या हिशोबाने हीच इक्वेशन सेम टू सेम आपण हिला थोडंसं चेंज करून घेऊया. त्यामुळे मला काही सेकंड्स द्या मुलांना, मी माईक लावूनच घेते, जेणेकरून मला ना ओरडायला नको, नाहीतर मला थोडं ओरडून बोलावं लागतं.
ठीक आहे. आवाज येतोय माझा आता स्पष्ट? येतोय मॅम. चला, तर आता इथे पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे ना, हे बघा. इथे पुस्तक पण दाखवते तुम्हाला. इथे दिसते तुम्हाला, इथे S1 काय दिलंय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सबस्टन्स, म्हणजे तेच सॅम्पल जे घेतले ते. नंतर काय दिले, S2 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द मटेरियल ऑफ कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटर सेरर दोन्ही आलं, तांब्याचं दोन्ही पण बनलेले, ह्यांनी एकत्र घेतले त्याला. आणि S3 काय दिलेलं आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर. ठीक आहे. T1 दिले इनिशियल टेम्परेचर ऑफ सॅम्पल. इथे इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलोरीमीटर अँड वॉटर, आणि T इज द फायनल टेम्परेचर ऑफ द कंबाइंड सिस्टम. तर बस आता त्याच नोटेशन इथे टाकूया. आता सॅम्पल साठी त्यांनी मास काय दिलेलं आहे. अच्छा, सॅम्पल साठी पण इथे दिले M1. अच्छा, यांनी ना लाईनीमध्येच गेले बघा, काय काय वापरले मी सांगते. सॅम्पल साठी सगळ्या नोटेशन्स यांनी काय वापरलेले आहेत. 1. दुसरं कॅलोरीमीटर आणि जो स्टेअरर आहे, कॅलोरीमीटर आणि जो स्टेअरर आहे त्याच्यासाठी यांनी नोटेशन वापरली आहे 2, आणि वॉटर साठी वापरले 3. मग काय इथे बघा, सॅम्पल लेफ्ट साइडला आहे, तर इथे काय येणार मग M1 S1, आणि इथे TO इज इनिशियल टेम्परेचर ऑफ सॅम्पल, तर त्याच्यासाठी 1च वापरले ना, मग इथे T1 येणार. सगळ्या सिस्टीमचं टेम्परेचर T झालंय, फायनल टेम्परेचर. मग इथे फायनल टेम्परेचरच्या ऐवजी TF. अगेन इथे आता वॉटर साठी त्यांनी काय वापरले 3, पण हे मग कॅलोरीमीटर साठीच्या नोटेशन त्यांनी आधी लिहिले. सो वी विल राईट M2 S2. अगेन आता इथे T इज फायनल टेम्परेचर मायनस इथे त्या सगळ्यांचं टेम्परेचर सॅम्पल्स आणि स्टेररचं 2 आहे. सेम वे फॉर वॉटर M3 S3 T मायनस T2. मग काय S1 साठी एक्सप्रेशन काढले, बाकी सगळं तिकडे घालवलं. सो S1 इज इक्वल टू M2 S2 T मायनस T2 प्लस M3 S3 T मायनस T2 अपॉन हे इकडे M आणि उरलेलं M1 T1 मायनस T. सेम एक्सप्रेशन. हा, इथे फक्त त्याने T मायनस T2 सेम कॉमन काढलाय. अदरवाइज यू कॅन सी आपल्याला सेम एक्सप्रेशन मिळाले T1 मायनस T. तर चल आपण पण मग कॉमन काढूयात. तर S1 इज इक्वल टू, हे कॉमन काढल्यावर ब्रॅकेट मध्ये काय राहील बघा, M2 S2 प्लस M3 S3 इथे T मायनस T2, आणि खाली M1 T1 मायनस T. सेम आला फॉर्म्युला मुलांनो. हो मॅम. आता ह्या फॉर्म्युलाला यूज करून आपल्याला फक्त एक गणित सोडवायचे. तर चला आता हे गणित सोडवूया. Also, one can find specific heat capacity of water or any liquid using the following expression if the specific heat capacity of material of a calorimeter or sample is known. सेम तेच एक्सप्रेशन आहे, वरती जे होतं ना तेच सेम इथे पण एक्सप्रेशन दिलेलं आहे, की आपल्याला जर सॅम्पलच्या आणि काय दिलेले बघा, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मटेरियल और मटेरियल, कॅलोरीमीटरचं मटेरियल आणि सॅम्पल दोघांचं पण आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहिती असेल तर वी कॅन सॉल्व. इथे काय केलंय मुलांना, सेमच आहे एक्सप्रेशन. इफ यू कॅन चेक, डिनॉमिनेटर सेपरेट केले, ब्रॅकेट ओपन करून डिनॉमिनेटर सेपरेट केले. सॉल्व्ह करून बघा तुम्ही, इथून स्टार्ट केलं इक्वेशन तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आता हे वाला क्वेश्चन, हा वाला क्वेश्चन आपण कॉपी पेस्ट करून घेऊया.
लेट मी चेक द व्हॅल्यूज. व्हॅल्यूज सॉल्व करायला इझी आहेत का? नाही, इझी तर नाही आहेत. पण ठीक आहे, चला प्रोसेस सांगते. कॅल्क्युलेशन तर तुम्ही स्वतःहून नंतर करचाल. तर हे क्वेश्चन आपण पटकन 5 मिनिटात सॉल्व करूयात. ट्राय करू 5 मिनिटात करायला. 5 मिनिटात तर थोडं मुश्किल आहे होणं. लेट्स सी. मुलांना क्वेश्चन दिसतोय? दिसतोय मॅम. चला, मी क्वेश्चन आता कॉपी करून घेतलाय. ह्याला ना जरा व्यवस्थित करते, पूर्ण फळा चाटला नाही तर. हे 103 नाही, ह्याचं कॉपी पेस्ट करताना तसं झालंय, त्यामुळे मी त्याला ठीक करते. हे पण 103 नाहीये. ठीक आहे, ओके. क्वेश्चन कॉपी करून घेतलाय. आता मला हवंय की तुम्ही सगळ्यांनी स्वतःला अनम्यूट करा मुलांनो, आणि मला पटपट सांगत जायचं की काय काय दिलंय. बघा, ओके मॅम. 1 नोटेशन सबस्टन्स साठी असते. 2 नोटेशन ते कॅलरीमीटरचं मटेरियल, आणि ती 3 नोटेशन कशासाठी आहे? वॉटर साठी आहे. तर चला, आता मला सांगत जावा की काय काय दिले. आता जसं मी तुम्हाला नेहमी शिकवते, गणित फिजिक्स मध्ये सोडवताना पद्धतशीर लिहायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू राईट डेटा व्हॉट इज गिवन. चलो, पटपट वाचत जायचं, लिहित जायचं. अ स्पियर ऑफ अल्युमिनियम ऑफ 0.06 kg. काय दिले हे? अल्युमिनियम 0.06 kg दिले मॅम. हा रे, पण हो ते काय आहे? सबस्टन्स आहे, Mass. किलोमीटरच आहे. काय लिहिणार मी? मास आहे, पण काय लिहिणार? M1, M2, M3 काय लिहिणार? M1. येस, सबस्टन्स साठी आपण M1 वापरतोय. सो M1 दिलाय 0.06 kg. परत, placed for sufficient time in a vessel containing boiling water so that sphere is at 100 degree Celsius. काय दिले? 100 डिग्री काय आहे? टेम्परेचर. कशाचं? काय लिहू त्याला मी? T1. M1 चं टेम्परेचर. Yes, T1 is 100 degree Celsius. सॅम्पलचं टेम्परेचर दिलंय. Then it is immediately transferred to 0.12 kg copper calorimeter containing 0.3 kg of water. आता हे 0.12 kg काय आहे? मास ऑफ कॅलरीमीटर M2. हा, येस, M2 is 0.12 kg containing 0.3 kg of water. काय लिहू त्याला? M3. येस, M3 25. हा, 0.3 kg हे मास आहे, आणि 25 मग काय आहे? टेम्परेचर 2. हा, टेम्परेचर 2 रे. मॅम ते M3 0.30. 0.30 म्हण किंवा 3 म्हण, सेमच असतं बेटा. पॉइंट नंतर 0 ला काय व्हॅल्यू नसते. The temperature of water rises and attains a steady
स्टेट ॲट 28. 28 ला काय लिहू? कॅपिटल T3. टेम्परेचर 3. T3 नाहीये, टीचे नुसतं फायनल टेम्परेचर. T3 नोटेशन नाहीये आपल्या फॉर्म्युलामध्ये. कॅल्क्युलेट द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अल्युमिनियम, म्हणजे सॅम्पलचं आपल्याला काढायचंय. म्हणजे काय काढायचंय? S1 काढायचंय. आता हे मी इथे लिहिते मुलांना, मला जागा नाही. अल्युमिनियमचाच गोळा होता ना तो सॅम्पल बघा, म्हणून म्हणजे आपल्याला S1 काढायचंय, त्याचं स्पेसिफिक हीट काढायचंय. अजून काय काय दिले? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर दिले. वॉटरसाठी आपण 3 नोटेशन घेतले, म्हणजे आपल्याला S3 दिलाय 4.18 into 10⁻³ kg per Kelvin. जूल पर kg per Kelvin ना, जूल पर kg per Kelvin. खूप खाणं झालं. जूल पर kg per Kelvin S3 दिला. आणि कॉपर साठी आपण काय वापरलेलं नोटेशन? कॅलोरीमीटर आहे ना, ते 2 वापरलेलं. तर आपल्याला मग S2 दिलंय 0.387 into 10⁻³ जूल पर kg per Kelvin. मग काय आता फॉर्म्युला काय आहे आपला? आताच काढला ना आपण. S1 इज इक्वल टू, खाली काय होतं इथे M1 झालंय T मायनस T. नाही T1 मायनस T1 minus T. हा, आणि वरती काय होतं इथे? MS2 plus M2S2 plus M3S3. मला आता जागाच नाही, वरती लिहिते मी. आणि टेम्परेचर Into ते T मायनस T1 T2 होतं है ना. मग काय आता स्ट्रेट अवे गणिताच्या किमती ठेवायच्या. सोल्युशन. सो S1च काढायचं आपल्याला. व्हॅल्यूज ठेवा आता. मग M2 किती आहे? M2 आहे 0.12. S2 किती आहे? S2 हा आहे 0.387. 7 into 10⁻³. त्याला मी मोठा ब्रॅकेट टाकते मुलं. दिस ऍडेड टू M2S2. M2 किती आहे? M2 आहे, अच्छा M2S2 M3S3 घ्यायचं. M3 आहे 0.3. S3 किती आहे? 4.18 into 10⁻³. आणि ब्रॅकेटच्या बाहेर टीज ला मायनस करायचंय. फायनल टेम्परेचर सगळ्यांचं 28. आणि T2 काय होतं? कॅलोरीमीटर आणि पाण्याचं टेम्परेचर 25 अपॉन 1 किती होतं? 0.06. आणि ब्रॅकेट मध्ये T1 मायनस T. तर T1 इज 100 मायनस T फायनल टेम्परेचर सगळ्यांचं 28. झालं. हे स्ट्रेट अवे तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलं की उत्तर मिळेल. सो बघा इथे सगळ्यांच्या व्हॅल्यूज ठेवलेत. सेम व्हॅल्यूज आपल्या पण आलेत, फक्त आपण पॉवर 3 च ऍज इट इज ठेवलंय पॉइंट न काढता. 28 मायनस 25 खाली पण. आणि ह्या सगळ्यांना सॉल्व्ह केल्यावर यू विल गेट दिस आन्सर फॉर शुअर. 903.08 जूल पर kg per Kelvin. कळतंय मुलांनो? Yes. ठीक आहे. आता पुढे चेंज ऑफ स्टेट हा वाला टॉपिक आहे. आता चेंज ऑफ स्टेट. स्टेट चेंज कधी होते? आता इथे मुलांना बघा काय दिलंय. मॅटर नॉर्मली एक्झिस्ट इन 3 स्टेट्स. सॉलिड, लिक्विड असे माहिती आपल्याला. द ट्रान्झिशन फ्रॉम वन ऑफ दी स्टेट्स टू अनदर इज कॉल्ड चेंज ऑफ स्टेट. हे पण माहिती आपल्याला.
The two common changes of states are solid to liquid and liquid to gas, and vice versa. These changes can occur when exchange of heat takes place between substances and its surrounding. हो हे पण माहिती आहे. आता now from A to B. There is no change in temperature from A to B. This means temperature of ice bar does not change even though heating is. हे परत परत तेच सांगितले मुलांना, दिसते तुम्हाला. A to B पासून आपण हीट करतोय त्याला, पण टेम्परेचर काय वाढत नाहीये. का बरं? बर्फ वितळून पाणी बनतोय, तर सगळी जी एनर्जी आहे हीट याची शोषली घेते जशाला, स्टेट चेंज करायला. सेम वे हिअर. आता त्याचं टेम्परेचर 100 पर्यंत घेऊन गेलो, 100च्या पुढे जे आहे त्याचं टेम्परेचर काही काळापर्यंत वाढतच नाहीये बॉईल झाल्यावर. वाय? बिकॉज इट इज बीइंग कन्वर्टेड इनटू गॅस. हे बघा, द चेंज ऑफ स्टेट फ्रॉम सॉलिड टू लिक्विड इज कॉल्ड मेल्टिंग अँड फ्रॉम लिक्विड टू सॉलिड इज कॉल्ड सॉलिडिफिकेशन. सेम वे तुम्हाला बाकीच्याच पण. मुलांना हे वाला जे मग तुम्ही स्वतःहून वाचा, हे आपण ऑलरेडी केलंय, एक्सप्लेन करून झालंय आपलं, परत एकदा दिलंय हँडनी. इफ यू रिमेंबर, पहिल्याच सुरुवातीच्या काही पिरियड्स मध्ये हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. तर हे तुम्ही चेंज ऑफ स्टेट वाला टॉपिक स्वतः वाचा, बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. तरी पण वाचून झालं, काही डाऊट असेल तर मला विचार. ठीक आहे, चला आता पुढच्या टॉपिक कडे जाऊयात आपण. सबलिमेशन. सबलिमेशनला काय म्हणतात, मराठीत काय म्हणतात शब्द माहिती मुलांना सबलिमेशनला? मी आठवण करून देते. तुम्ही की नाही ह्याचे एक्झाम्पल्स बघितले असेल. आपला कापूर असतो ना मुलांना, आरती करताना आपण कापूर जाळतो ना देवासमोर, हो की नाही? हो की नाही? येस मॅम. हा, तर आरती करताना आपण देवासमोर जो कापूर जाळतो, तर तो डायरेक्ट सॉलिडचा गॅस मध्ये कन्वर्ट होतो. सॉलिड पासून लिक्विड न बनता डायरेक्ट जो गॅस मध्ये कन्वर्ट होतोय, त्या प्रोसेसला जे आहे ते सबलिमेशन म्हणतात. आता मला सांगा मग मराठीमध्ये ह्याला काय म्हणतात, आठवते का तुम्हाला? बोला मुलांना, मराठीत काय म्हणतात, आठवते तुम्हाला? अच्छा नाही, पण मी एक्झाम्पल दिलेलं समजलं. सेम अजून एक एक्झाम्पल द्या मला, ज्याच्यामध्ये ना तुमचं सॉलिड गरम केल्यावर डिरेक्टली तो हीट मध्ये, आय मीन गॅस मध्ये कन्वर्ट होतं ऑन हीटिंग. इट इज नॉट कन्वर्टिंग इन टू लिक्विड फॉर्म. सो गिव्ह मी सम मोर एक्झाम्पल्स. व्हेन आय हॅव गिव्हन यू अबाउट कॅम्फर. कापूरला इंग्लिश मध्ये कॅम्फर म्हणतात. चला अजून सांगा. ते मॅम डांबर गोळ्या असतात बघा. हा, डांबर गोळ्या. ऍब्सोल्युटली, कपड्यांच्या खाली आपण ठेवतो कपाटात. सो डांबर गोळ्यांना इंग्लिश मध्ये म्हणतात नेफ्थलीन बॉल्स. सो नेफ्थलीन बॉल्स इवन सबलिमेट. They get converted from solid into gas directly. They don't convert it into liquid. One more example, children. Any other one more example? चला ठीक आहे, आपण ह्याच्याबद्दल अजून जास्त बघूयात. आणखी काही एक्झाम्पल्स मिळाले तर तुम्ही मला नेक्स्ट क्लासमध्ये सांगा. बघा, सबलिमेशन. हॅव यू सीन व्हॉट हॅपन्स व्हेन कॅम्फर इज बर्न्ड? तेच आता कापूर जाळल्यावरच बघितलं आपण. तर ह्याचं काय होतं, ह्याचं स्टेट चेंज डिरेक्टली सॉलिड टू गॅस बनतं. बघा, देर आर सर्टन सबस्टन्सेस विच नॉर्मली pass from solid to vapor state directly and vice versa. The change from solid state to vapor state without passing through the liquid state is called sublimation, and the substance is said to be sublime. So camphor is sublime, naphthalene balls are sublime. Dry ice, solid carbon dioxide, and iodine, हे काय आहेत, sublime आहेत. Iodine and dry ice are sublime. That means they get transferred from solid to gas directly.
So during the sublimation process, both the solid and vapor states of a substance coexist in thermal equilibrium. कळतंय? ड्युरिंग सबलिमेशन होत असताना सॉलिड आणि वेपर एकाच वेळी कोएक्झिस्ट करतात, एकत्र अस्तित्वात असतात. मोस्ट सबस्टन्सेस सबलाइम ऍट व्हेरी लो टेम्परेचर. बरेचसे सबस्टन्सेस खूप कमी टेम्परेचरला ते पण सबलाइम असतात. चला बघूयात आता. फर्स्ट ऑफ ऑल, लेट अस कन्सिडर द फेज डायग्राम. Now, why this phase diagram? When there is change in state or change in phase, we say. So we draw this diagram. आता समजेल तुम्हाला अजून एक्सप्लेन केल्यावर. बघा, a pressure temperature, that is PT diagram, often called phase diagram, is partially convenient for comparing different phases of a substance. Phase is, आता phase काय ते सांगतात. Phase is a homogeneous composition of a material. त्याच मटेरियलचं homogeneous composition. Homogeneous composition, heterogeneous composition हे तुम्ही ऑलरेडी शिकलाय. मिक्सचर्स पण homogeneous असतात, heterogeneous असतात, हे पण शिकलाय तुम्ही. केमिस्ट्री मध्ये दीपिका मॅमने शिकवलं असेल, हो की नाही? हो मॅम. ठीक आहे, मग मला आता सांगा, हेट्रोजेनियस सोल्युशनचं एखादं एक्झाम्पल द्या. काय मॅम? हेट्रोजेनियस सोल्युशनचं एक्झाम्पल द्या एखादं. हेट्रोजेनियस सोल्युशन रे, पाण्यामध्ये तुम्ही माती मिक्स केली, सोल्युशन कसं बनतं? एकसारखं नसतं, माती तरंगते इकडे तिकडे. हेट्रोजेनियस. सेम वे आता होमोजेनियस सोल्युशनचं एक्झाम्पल द्या. ऑक्सिजन. ऑक्सिजन इन व्हॉट? इन वॉटर. व्हेरी गुड, ऑक्सिजन इन वॉटर. ठीक आहे, आणखी एखादं एक्झाम्पल. मॅम हेट्रोजिनियस तेल आणि सॉल्ट. पाणी. सॉरी, दोन. सोडियम इन सॉल्ट. सोडियम इन सॉल्ट की सोडियम क्लोराइड इन वॉटर? मीठ विरघळवतो आपण. येस, होमोजेनियस सोल्युशन. ठीक आहे. आता ना मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, इथे बघा काय सांगितलेलं आहे की फेज काय आहे, होमोजेनियस कंपोजिशन आहे त्या मटेरियलचं. आणि ऑलरेडी आपल्याला काय काय माहिती आहेत बघा. यू आर फॅमिलियर विथ टू फेजेस ऑफ कार्बन, ग्रॅफाइट अँड डायमंड. ग्रॅफाइट तुम्हाला माहिती आहे, इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ऍज इलेक्ट्रोड्स वगैरे ते वापरतात. सेल्स, आपले जे सेल असतात ना, बॅटरी असते, त्याला तुम्ही फोडून बघितलं, त्याच्यामध्ये पण ह्या ग्रॅफाइटच्या कांड्या आढळतील तुम्हाला. आणि डायमंड, यू नो, डायमंड इज ऑल्सो अ कार्बन, बट a diamond is different form of carbon. So ते दोन्ही पण, ग्रॅफाइट आणि डायमंड, दोघांबद्दल बघा काय सांगितलं. बोथ आर सॉलिड्स बट रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कार्बन ऍटम्स इज डिफरंट. ह्याच्यामध्ये कार्बन ऍटम्सनी आपसात जी अरेंजमेंट केलेली आहे ती डायमंड मध्ये वेगळी असेल ग्रॅफाइट पेक्षा. सो फिगर 7.10 shows phase diagram of water and carbon dioxide. Let us try to understand. तर इथे बघा प्रेशर, आणि इथे काय दिलेले, ट्रिपल पॉइंट. आता यू माइट बी थिंकिंग नाउ व्हॉट इज दिस ट्रिपल पॉइंट. एक करून गोष्ट समजून घेऊ. फेज डायग्राम ऑफ वॉटर, नॉट द स्केल. आता इथे बघा काय होतं, प्रेशर वाढवत चाललोय. वन प्रेशर साठी टेम्परेचर बघा एकदम मायनस मध्ये, -78. परत प्रेशर वाढवलं,
टेम्परेचर मुलांना टेम्परेचर पण वाढतं. लक्षात घ्या हे मायनस टेम्परेचर. तर मायनस वालं टेम्परेचर कमी होतं म्हणजे ओव्हरऑल रिझल्ट वाढतोय, टेम्परेचर वाढतंय. सो -78.5 वरून आता ते कुठे आलं, -56.6. आणि पुढे मग काय झालं, आणखी टेम्परेचर वाढलं, आणखी वाढलं. आणि अकॉर्डिंगली यू कॅन सी हे असं सरळ जाण्याचं एक्सपेक्ट केलेलं, बट इट इज गोइंग लाईक दिस ग्राफ. नाउ वाय दिस इज, असा वाला ग्राफ का मिळाला? हे बघा इथे दिलंय प्रेशर, टेम्परेचर, इथे सरळ गेलंय वरती, इथे दाखवलंय. तर एक्झॅक्टली कुठलं वाचा, तरी ते खाली वाचा, ते तुम्हाला समजेलच. बघा, वेपरायझेशन कर्व, दॅट इज IV. IV ने LV. The curve labeled LV represents those points where liquid and vapor phases are in equilibrium. एकाच वेळी दोन्ही पण phases available आहेत. Thus, it is a graph of boiling point versus pressure. Note that the curves correctly show that at a pressure 1 atmosphere, the boiling point of water is 100 degrees Celsius, and that the boiling point is lowered for a decreased pressure. I know तुम्हाला काही कळलंच नसेल, डोक्याच्या वरून गेलं. तुम्हाला कोणाला कळलंय ह्याच्यामध्ये काय सांगितले मुलांनो? नो मॅम. थोडस ट्राय कराल कोणी एक्सप्लेन करायला? परत इथे फ्युजन कर्व, सब्लिमेशन कर्व, ट्रिपल पॉइंट. इथे ना मुलांनो प्रेशर चेंज झाल्यावर काय काय टेम्परेचरच्या हिशोबाने कसं चेंज होतंय, म्हणजे टेम्परेचर वाढवत वाढवत गेल्यावर प्रेशर वाढते का, काय होतंय ते इथे मेजरमेंट केलेली आहे. तर ह्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, जे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर आहे 100 डिग्री अँड द फायनल बॉइलिंग पॉइंट इज लोवर्ड फॉर अ डिस्क्राइब्ड टेम्परेचर. म्हणजे काय, प्रेशर वाढल्यावरती टेम्परेचर जे आहे ते तुमचं काय होतं, टेम्परेचर वाढतं की कमी होतं मुलांना? प्रेशर दाबून बघा, प्रेशर वाढवा, टेम्परेचर जास्त होते हाताचं की होते की कमी? वाढते. येस, टेम्परेचर वाढते. मग तोच जर हा आपण ग्राफ काढला कुठल्या पण सबस्टन्सचा, LV ग्राफ, तर L, what is L? L might be the length of resources they are using or they are used to have. एक्सप्लेन करताना दुसऱ्याला पण तर हे सेम ऑब्झर्वेशन आहे, ती कन्सेप्ट समजावून सांगणार की बघा आम्ही असं गेलो तिथे असं झालं आणि त्याच्यावरून ही कन्सेप्ट असते चालू आहे. तर मेन तर ती जी कन्सेप्ट आहे त्याचं जे लॉजिक आहे ते मागून समजून घेणं, ते आधी समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर गेल्या वेळी सारखं होईल. गेल्या वेळी मॅमनी फक्त एक्झाम्पल दिलेलं होतं टोमॅटोजचं विकत आणण्याचं. एक सेकंड, मी हे म्हणत होते तुम्हाला की आपण हे जे LV कर्व जे रिप्रेझेंट करतोय, लिक्विड स्टेट आणि वेपर स्टेट मध्ये काय इक्विलिब्रियम होतंय ते जे इथे आपण एक्सप्लेन केलेलं, त्याच्यात काय दाखवले बघा. नोट दॅट द कर्व्स करेक्टली शो प्रेशर ऑफ 1 atmosphere. The boiling point of water is 100 and that boiling point is lowered for decreased pressure. प्रेशर वाढवल्यावर टेम्परेचर वाढते
टेम्परेचर म्हणजे आतमधलं टेम्परेचर वाढते. त्याच्यामुळे लास्ट टाइम पण आपण डिस्कस केलेलो, प्रेशर कुकर मध्ये 100 डिग्री पर्यंत जाऊन पाणी बॉईल नाही होत, आधीच बॉईल होतं. म्हणून काय होतं, बॉइलिंग पॉइंट इज लोअर. कदाचित मग 80 डिग्रीजला 90 डिग्रीलाच पाणी बॉईल व्हायला सुरुवात झाली. कळते मुलांना? मग आता इथे फ्युजन कर्व. फ्युजन म्हणजे आता इथे फ्यूज करतोय आपण वस्तूला थंड करून. देख बघा, LS curve represents points where the solid and liquid phases coexist in equilibrium. एकाच वेळी दोन्ही प्रेझेंट आहेत. It is a graph of freezing point versus pressure. वस्तूला फ्रीज व्हायला, थंड व्हायला किती टेम्परेचर लागते, तर तो त्याचा फ्रीजिंग पॉइंट वर्सेस प्रेशर. प्रेशर वाढवत चाललेत किंवा कमी करत चाललेत. ॲट वन स्टँडर्ड ॲटमॉस्फिअर द फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 0 डिग्री. हे माहिती आहे आपल्याला. ऑल्सो नोटिस दॅट ॲट प्रेशर of 1 standard atmosphere of water is in liquid phase if the temperature is between 0 to 100. But in the solid or vapor state, if the temperature is below 0 degree or above 100 degrees Celsius, note that LS curve of water slopes upward and left. That is fusion curve of water has slightly negative slope. तर निगेटिव्ह स्लोप आणि हे ते काय म्हटलंय ते मला दिसते फेज डायग्राम. स्लोप काय असतं मॅथ्स मध्ये तुम्ही ऑलरेडी शिकलाय मुलांना. स्लोप कशाचा फॉर्म्युला आहे? हा जो फेज डायग्राम आहे वाला टॉपिक आहे ना, वेपरायझेशन, आणि ह्याच्यासाठी मी अजून एक थोडासा व्हिडिओ, इझी आहे ते, फक्त ना लिहिलंय थोडस डिफिकल्ट लँग्वेज मध्ये. डिफिकल्ट इन द सेन्स जे तुम्हाला LS कर्व काय आहे, परत हे इकडे पण LV कर्व काय आहे, हे मला माहिती तुम्हाला कळलं नसेल. बट दिस इज सिम्पल. मी ह्याच्यासाठी ट्रिपल पॉइंट काय असतो तर ह्याच्यासाठी मी तुमच्या बरोबर एक व्हिडिओ शेअर करेन. यू कॅन सी हिअर ट्रिपल पॉइंट म्हणजे काय माहितीये, हे दिसतंय ही खालची जी लाईन आहे ही बहुतेक सॉलिड आहे, इकडे लिक्विड आहे, गॅस, आणि ह्या तिन्ही कर्व एकमेकांना जिथे टच करतात म्हणजे त्या प्रेशरला किंवा त्या टेम्परेचरला मुलांना सॉलिड, लिक्विड आणि गॅस तिन्ही पण एकाच वेळी प्रेझेंट आहेत, त्याला म्हणतात ट्रिपल पॉइंट. तिन्ही स्टेट एकाच वेळी आहेत, तीन आहेत म्हणून ट्रिपल पॉइंट याला नाव दिलेलं. कळते मुलांना? तर आता हा वाला जो टॉपिक आहे ना फेज डायग्राम, त्याच्यासाठी मी एखादा व्हिडिओ शेअर करते तुमच्या बरोबर, तोच तुम्ही गो थ्रू करा. आजचा होमवर्क हाच आहे की हा वाला टॉपिक जरा एकदा थोडस वाचून काढा. हे जे ग्रीन बॉक्सेस वगैरे दिले ह्याच्यावरती पण क्वेश्चन्स कधी कधी विचारतात किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मुलांना माहिती यूज होतोय का ते पण टेस्ट करण्यासाठी पण क्वेश्चन्स विचारतात. सो यू हाव टू रीड दिस, ये पूरा का पूरा ये किस बारे में दिया हुआ, ठीक है. चल, तर सब्लिमेशन कर्व, ट्रिपल पॉइंट आय सेड, आणि हा लेटेंट हीट थोडं 10वी मधून रिवाइज करून या मुलांना. लेटेंट हीटला मराठीत काय म्हणतात कोण सांगेल? अप्रकट उष्मा रे, लेटेंट हीट, पदार्थाचा अप्रकट उष्मा. फेज चेंज होताना त्यांनी जे एक्स्ट्रा हीट ऍब्झॉर्ब केली ना टेम्परेचर न वाढवता, त्याला लेटेंट हीट म्हणतात. हे तुम्हाला 10वीला होतं गेल्या वर्षी. ठीक आहे, तर आजचा होमवर्क हा आहे की आज आपण जेवढं काय काय शिकलोय तो गो थ्रू करा. मी जो एक व्हिडिओ शेअर करेन तो व्हिडिओ जरा बघा. उद्या त्याच व्हिडिओवरती बेस्ड मी क्वेश्चन्स विचारणार. उद्या आपला क्लास आहे. आणि तिसरं, आतापर्यंत ह्या हीट वाल्या चॅप्टर मध्ये जेवढे आपण फॉर्म्युलाज बघितले ना, फॉर्म्युलाची लिस्ट बनवून काढा 1 2 3 4 असे एका छानच्या वहीमध्ये किंवा पेपरवरती. वहीच चांगलं राहील, पेपर इकडे तिकडे फाडून फेकून उडून जाईल, काय कळणार नाही कुठे गेला.
ठीक आहे, चला तर आजची क्लास आपण इथे थांबूयात. ते गणित सोडवलेलं कळलं ना सगळ्यांना?